हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहेत सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल तर. सकाळची माझी अशी काही सुरुवात झाली होती. तशी सुरुवात जरा वेगळी झाली, पण ते सगळं काही शूट करणं झालं नाही. पण तुम्हाला सांगते काय झालं. तुम्हाला तर मी सांगितलं होतं की मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे. ते गुरुवारपासून मी सुरू करणार होते, पण ते काही शक्य झालं नाही, कारण आम्ही सगळे आजार होतो. आणि गुरुवारी आम्ही उठलो, आंघोळ केली, डायरेक्ट हॉस्पिटल गाठलं होतं. मग ते काही झालं नाही. म्हटलं जाऊ द्या, आपण आजपासून सुरुवात करूया. 7 दिवसाचं नाही जमलं तरी 2 दिवसाचं तरी मी पारायण करणार होते. आणि तसंच करायचं ठरवलं होतं, कारण मला हे टाळायचं नव्हतं. भरपूर दिवसापासून माझी इच्छा होती हे करायचं. तसं तर मी सकाळी लवकर उठलेले, पण झालं असं, सोनू आजारी असल्यामुळे ना तिला खोकला आलं का उलट्या होत्यात. तर 2-3 तास तिचं सगळं ते करण्यातच जातात. म्हणजे इतकी खोकती का नाही, तिचं खाल्लेलं सगळं पडतं. आणि राहिला विषय सकाळचा, तरी पण तिला सकाळचं पण उलट्या वगैरे होत्या त्यामुळे त्यातच माझा सगळा टायमिंग गेला. मग नंतर मी जेवण वगैरे बनवलं. म्हणलं चला आता आपण थोडंसं आवराव घेऊया घरातला, कारण 2-3 दिवस बाहेरचं झाडलं नव्हतं, त्यामुळे कचरा वगैरे सगळा आला होता वाऱ्यानं. आणि पलीकडे जनावर असल्यामुळे ना वारा आला का नाही सगळा कडबा ओढून दारातच येतो आणि नेमकं चुलीपाशी येऊनच थांबत असतो. आणि वारा आला का मग ते सगळं घरात सगळं पसरत असतं. म्हणलं चला थोडंसं बाहेरचं वगैरे आवरूया. पहिल्यांदा घरातलं आवरलं, झाडून काढायचं राहून गेलं होतं, पण सोनू जेवत होते म्हणून म्हटलं की आधी बाहेरचं काढावं. पण मी जशी बाहेर आले ना, तसं सोनूचं पण म्हणणं होतं मला काही एकटीला बसू वाटेना, मी पण बाहेर येते. आणि तिनं बाहेर बसूनच खाल्लं ते. आणि ती तर म्हणतच होती की मला नाही जेवायचं म्हणून. तर तिला मी सांगितलं की बाळा मला जेवायला उशीर होणार आहे, तू खाऊन घे. तिला एकटीला जेवण करू वाटत नाही. ती म्हणते की तुम्ही पण माझ्यासोबत जेवा, तेव्हा मला जेवण करू वाटतं. पण मी तिला समजवलं की मला बाळा उशीर होईल जेवायला, तू जेवण घे, पुस्तक वाचल्याशिवाय जेवायचं नसतं. म्हणूनसाठी मी तिला जेवण दिलं आणि तिनं खाल्लं. तिची इच्छा नसताना पण तिनं खाल्लं, कारण तिला आपल्याला पण एकट्याला जेवण करू वाटत नाही बघा, तसंच तिला पण नाही करू वाटत. तरी खाल्लं तिनं. आता बाहेरनं गुलाट्या मारायच्या चालू होत्या. आणि नाही म्हणता एवढा कचरा निघाला होता. मला तर वाटलं पण नव्हतं एवढा कचरा आहे, पण तो कुठनं निघाला काय माहिती. तरी पलीकडचा कचरा तिकडेच भरून टाकला आणि इकडचा सगळ्या दरवाजातला इकडं आणला होता. आणि माझा ट्रायपॉड तुटला ना, तरी पण मी त्याला जुगाड करून माझा केसाची लबर वगैरे लावून मी असं काय बनवलं. आता म्हणलं चला पुढचं यूट्यूब पेमेंट येस तोपर्यंत आपण काय मागू शकत नाही. आणि असं पण नवऱ्यानं मला कधी काही घेऊन दिलंच नाही. म्हणजे जे लागेल ना यूट्यूबच्या बाबतीत, जे काही लागतं माईक वगैरे काही पण म्हणा, ते कधीच माझ्या नवऱ्याने मला घेऊन दिलं नाही. मी माझ्या पैशातूनच घेतलं होतं. तो पण फक्त ट्रायपॉड घेतलेला, बाकी दुसरं काय घेतलं नव्हतं. आणि आता इथून पुढे पण बघू, विचार करते घ्यायचं आहे मला एक ट्रायपॉड आणि माईक, कारण माईक तर पाहिजे. तुम्ही बघितलं आहे बॅकग्राऊंडला भरपूर आवाज येतो, त्यामुळे माईकची मला आत्ता खरंच खूप गरज आहे. त्यामुळे विचार करते माझं पेमेंट आलं ना माईक घ्यायचा. पण पेमेंट यायच्या आधीच त्याचे इतक्या पुढं देणं माणसाचं पडले की पेमेंट असं कधी वाटते नकोच यायला, सगळं पेमेंट असे देण्यावारीच जात आहे. तर चला असू देत. बाहेर झाडून वगैरे काढलं, घरातलं आवरलं होतं, फक्त झाडून काढायचं राहिलं होतं. तसं सोनूनं वरवरनं झाडून घेतलेलं. ती म्हटली की मम्मी मी काढू का, तिला नको म्हटलं तर तिनं काढलं. म्हणूनसाठी मी पण एकदाशी डबल हात मारला आणि लागलीच म्हणलं आता कार्पेट वगैरे पुसून घ्यावं, म्हणजे पाणी लावा येईल तोपर्यंत आपली भांडी घासून होते आणि पाणी पण तापल. आणि मी खूप दिवसातून असा ब्लॉग बनवते व्हॉइस ओव्हरचा. आता माझी सवय मोडली, मला 5-5 मिनटाला स्टॉप घ्यावं लागतं आणि नंतर विचार करून बोलावं लागतं. आधी मी ना नॉनस्टॉप बोलायची, मला म्हणजे थांबायची गरज लागत नव्हती. कॉन्फिडन्स वाढला होता, पण आता तो कॉन्फिडन्स गेला आहे. जातं की बाळा सगळं, नाही तर माझं पण वगैरे कुठून झालं असतं, पण तिनं रोज जेवायला टाईम लावतो. आज पण काय वेगळं केलं नव्हतं. तो पण माझं बाहेर जाणून काढून झालं. बाहेर पण किती कचरा निघाला तुम्ही तर बघितले. हो तिकडं पण जायला का रे, खरंच कशी पुसलं ना मला तो दिसला छान वाटतं. मी गाडी लावली असतात
माझं काम जरा तर सोपं होतं, जास्त मला कमरेला त्रास होत नाही. लवकर पण होतं, त्याचा टाइम पण लागतो. कपड्यांपासून घेत म्हणलं ना काही वेळ जातो. इतर कानाकोपऱ्यात सगळे आमचं घर काय कानाकोपऱ्यात काही पुसून घ्यायला घेतलं, पण पूर्ण आतमध्ये पण जातं. पाणी लावलं इथं आणि घर पण माझं आवरून पुसून सगळं झालं. गॅस पण पुसून घेतला, आता सगळं व्यवस्थित दिसतंय. बाहेरचं अंगणातलं पण झाडून बिडून घेतलंय. आणि एकच गोष्टीचा फॉल्ट आहे, ते म्हणजे माझ्याकडे रांगोळी नाही आहे. सोनं चाललंय खेळायचं. तर आता आम्ही घासतोय भांडी आणि मला सोनूची मदत होती. सोनू मी घासून देते आणि सोनू चांगले पाण्यात धुते. तर मला पटपट उरकायचं, लय उशीर झाला, एवढ्या उरकायला कोण करत नाही. आता बंदी नाही माझ्याकडे, कारण मला उठल्यानंतर त्यांचा डबा बिबा करून द्यावा लागतो नाही, त्यामुळे उशीर. आणि मी डायरेक्ट ते पूजा वगैरे मंत्र शूट घेतलं कामाने दाखवताना जे आहे ते खरं दाखवते. मला किती उशीर झाला लागेल, 8 वाजले असतील आता. 8 रात्री भांडी घासली नव्हती, गोळ्या खाल्ल्या डायरेक्ट झोपून घ्यायची. आता कमेंट करून काय एवढं जेवायला किती काम लावते असं म्हणला. तिला खाऊच आहे, तिला म्हणलं बाजूला सर पाण्यात, तिला सर्दी झाली आहे. तरी पण ती सर्दी नाही म्हटलं भांड्याला सारखी तेवढंच बसते मी. त्यापेक्षा म्हणलं ती घाण करण्यापेक्षा आणि ती फक्त त्यात सोडून टाकते. मी इकडे चांगलं 2 पाणी घेतली त्यात एका तिला धुवून देते. पडलं पलीकड साईडला पण ठेव, जास्त वर झालं ना या साईडला भांडी पडते तिकडे जाते. म्हणून रात्रीचे भांडे रात्री घासते आणि रात्रीला सकाळचं एवढं ढिगारा पडतो. रात्री घासली ना एकदम थोडी 4-4 ताटं सकाळची काही पडते. आणि त्यात ते रोज पोट सुरे धुयला उकळी असते धुवायला. काय रात्रीची घासली काय नाही, काय पडायचं तेवढं पडतं. सोडून हे बेलनं जाळले बघायचं, त्यातले खीड घुसवलं जेणेकरून आपला तिला उठू नाही म्हणून. लहानपणी 2 बेलनं झाली. एका मला जे लग्नात बेलनं दिलं होतं मला लाटा येत नव्हतं, मग मी जाऊबाई जाणायचे. ते पण तिच्या पप्पांनी जाळून टाकलं, एका साईडला कोपऱ्याला जळलं माझ्याकडून. कारण तेव्हा आम्ही सगळं स्वयंपाक करायचो ना, मग जाग लागलाय का नाही कसं बाहेर आलाय कळत नव्हतं. आणि तुला कोपऱ्यातच बेलनं ठेवलं होतं, ते जळलं. मग दुसरं घेतलं, ते पण न्यायला जाळून टाकलं. आमची ठोंब्या पण ह्याने तोडून टाकल्या. मग हे आम्हाला दिल्या असलं काय ह्याला सळई, जाड सळई आहे. ह्यानं जास्त कुठलं जातं मातीमध्ये ते होतं का नाही, ते एकदम हलकं होतं. लय ठोकं द्यावं लागेल, ते पूर्ण जोर लावावं लागतं ठोकायला. म्हणजे एकदम बेलण्यासारखं हलकं फुलकं. यात्रेत कसलं भेटतं तुम्हाला माहितीच आहे, तसलं होतं. कालच गॅसचं रिंग वगैरे धुवून टाकले, तरी पण आज काढलं. गॅसवर स्वयंपाक केला नाही तरी पण घाण झालं. जुरवळा थोडा होते काय करायचं.
कपडे जरी धुवायचे म्हणलं ना, कधी मी धुवायची त्या सुकाय टाकायच्या, कधी त्या धुवायच्या आणि दिवस सुकाय टाकायच्या. खालचं काम स्वयंपाक पण त्या चपात्या करायच्या आणि भात कालवण करायची. त्या त्यांची छोटी मोठी मोठी लहान होती आणि ते प्रेग्नंट पण होते. वाटून घेतलेली कामं आम्ही तेव्हा. आता जरी कधी कोणता कार्यक्रम एकत्र करायचं म्हणलं तर त्या चपात्या पोळ्या काय असतं ते करतात आणि बाकी काय असतं ते भांडी कपडी किंवा मसाला करून देणं असो, भाजणं असो, पोळ्या भाजणं, चपात्या भाजणं, ते आम्हीच करतो. त्या उकळीचा होता बघा त्या कोंबड्या. तर तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे तर गेला ना खलबत्ता ठोंबे म्हणतात, कोण कोण उकळी आणि त्याच्यावर त्याला काय म्हणतं काय नाही. काय सगळी उकळी बोलतात घरात. रोज सकाळ संध्याकाळी घासायला लसूण वगैरे चिकटला नाही आता भाजून का मग वास मारता याच्यात हे चिरायचं म्हणलं, शेंगदाणा कुटायचं म्हणलं. भांडी घासायला मला 7 मिनिटं नाही 6 मिनिटं 6.5 मिनिटं गेली. अजून तवा राहिला 6 मिनिटं झाली की 7.5 तवा घासतो पण तवा झालाय पूर्ण काळा. एवढी सगळी भांडी 6 मिनिटात घासली. 15 मिनिटं मला सहज लागले की मीच घासली असते म्हणून म्हणते जेवायला एक तरी लई घासावी. उगाच म्हणलं नाही, जेवढा पोरगा महत्त्वाचा असतं एवढं पोरगी पण महत्त्वाचं असतं. पोरगी तरुणपणात सुख देते, पोरगा म्हातारपणात सुख देतो. घरातली सगळी भांडी भातात पातीला नको भात येतात पूर्ण काळा झाला वरण आपण, कारण चुलीवर लय फास्ट जायला लागतो म्हणे. तवा काय म्हटलं लगेच निघतो भाकरी केल्यावर चपाती केल्यावर तव्याची वाट लागते. काढलाय कारण भाकरी मला केली भाकरी केली निघलाय कडन. आता मला एवढी टाईम नाही घासायला, त्याला उद्या घासेल संध्याकाळी. चुलीवर ठेवलं ना भांडी काळीच बा. गॅसवर नसते ते, गॅसवर सगळी तेलकट भांडी होती, चुलीवर काळी. फोडून तरी बऱ्यापैकी काढलाय, पाठीमागून जायला. अगं ते पडलं आठ ठेवून येतं. साबण तुम्ही बघितलंच नाही, साबण ह्याच्यात पडला इथे. आता विगरलेलं तर म्हणलं असं लावा आपण पटकन. आता जाईल चुकलं, त्याला पाणी टाकलं असलं का आंघोळ करून घेऊ. आंघोळीच्या आधी आंघोळीच्या आधीच फक्त 8 मिनिटं गेली. भांडी घासून झालं, इथलं सगळं धुवून वगैरे लावला कचरा. तर कोंबड्यांना लगेच पळतच येते. भांड्याचा आवाज ऐकला का नाही पळत येणार आणि टोचा मारणार, उकरणार, काही ना काही त्यांचं कांड सुरूच असतं. तर चला आता भांडी घेऊन जाते. आता मम्मी करते उमऱ्याला हळद लावून घेते. इकडं आम्ही देवपूजाकडे अंधार दिसत असेल, असू द्या. चला आतमध्ये अंधारच आहे. इथं मम्मी उन्हाची कट्टी इथनं दाखवते. उमऱ्या नाही का तू? हा जेवली नाही का तू? जेवली क्लिया नाही तर ड्रेस घालती, साडी घालती. जेव्हा गुदवारची साडी घालती आणि जेव्हा उपास नसतो तेव्हा ड्रेस घालती, हो ना. मशीनला लावली ती
नाही तर लगेच काय होतं माहिती का, लाईट गेली का मग हाताने धुवायला लागते कपडे. आणि आज माझ घरी नाहीत पप्पा, तशी पण भांडणं झाली ती मम्मीची आणि पप्पांची. झाली हालत लावून उमड्याला दिसत असल. इकडं मी आणलंय ही. आणि आज पुस्तक पण वाचायचं या आणि मालाचं पण ती काढायचं आहे. इथं हालतला ही करून ठेवलंय मम्मीनं. आता ही काय करते बघा. उमऱ्याला हे काढून घेते. काय बरं काढून घेते स्वस्तिक. हिकडच्याला पण काढत नाही. काढणार का ग मम्मी? हिकडच्याला पण स्वस्तिक काढते बघा. इकडे जास्त पाणी झालं त्यामुळे इकडे नीट झालं नाही. हा, इथं जास्त पाणी झालं. इथं आलंय नीट, इथं आलंय. आणि मम्मी आज शांत शांत वाटते तुम्हाला. बोल की मम्मी काहीतरी. बोल की काहीतरी. बोलते ना. आता तू पण बोल. हिनं स्वस्तिक काढलंय. आता बघा, तर मला पण लावल. कधी पुढे करणार आहे मी आता. अंधार वाटत असेल. लाईट आहे तरी पण वाटतच. पाया पडून घेतलंय बघा. पाया पडत्या. असं का होतंय? अंधार वाटतोय, व्हायचा अंधार वाटतोय. आणि ती वाटी धुवून घेते. तर मी इथं पूजा मांडून घेतली आहे. आता सगळं माझं झालं आहे. आता मला फक्त पुस्तक बसायचं आहे. पण आता मशीनला पाणी वगैरे वतते. सोनूला आंघोळ वगैरे घातली, माझी झाली. उशीर झाला आहे, आता 9 वाजल्या. त्या लय फास्ट कामं आवरलेत. मी इकडं उंबऱ्याचं पण पूजन केलं, जसं तुम्हाला सोनूनं दाखवलं. आता फक्त मशीनला पाणी ओतते म्हणजे माझं कामच झालं. जर पुस्तक वाचताना तीनदा उठावं न लागेल यासाठी मी सगळी कामं लवकर करून घेतली. ती कपडे काय मशीनला ड्रायरला जरी राहिले तसेच ना तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. ते मी संध्याकाळी पण सुकायला टाकीन. फक्त एक प्रॉब्लेम आहे की मला 3दा उठायला लागावं, कारण मी जिथं राहते ना तिथं मला सारखं 5-5 मिनिटाला आवाज दिला जातो. काजल हे कर, काजल कुठं आहे, हे करायला ये, मोटर चालू कर, म्हणजे सारखं चालूच असतं. तर फक्त हेच माझं तर देवाला प्रार्थना नाही की मला कोणी आवाज देऊ नये, मला उठायला लागू नये. संध्याकाळी होणार नाही, कारण मी 2 दिवसाचंच पारायण करणार आहे. कारण मला इतक्या दिवसाचं नाही होणार, कारण यात्रा वगैरे तर तिकडे जावं लागणार आहे. तर 2 दिवसाच्या पारायणातच मी सगळं करून टाकणार आहे. त्यामुळे मला आणि ह्यामध्ये मला सोनूची भरपूर चिंता लागली, कारण तिला 5-5 मिनिटेला त्यांना जसं मला आवाज द्यायचा असतो ना तसं हिला पण द्यायचं असतं. मम्मी माझं पाणी कुठं आहे, मम्मी मला जेवायचं आहे, मम्मी हे कर, मम्मी मग गरम व्हायला लागलं आहे, हे टोचतंय मला, हे काढू का, ती घालू का, असं हे पण करत असते. आता देवाचं उडचं पुसून काय खाते, तिळगुळ. आणि आज माझ्या लेकरानं स्वतः आवरले, टिकली स्वतः लावली, केस स्वतः विचारलेत, कपडे पण तिनं स्वतः घातलेत. मला काहीच म्हणली नाही की मला वैताग नाही दिलाला, कारण माझी तब्येत ठीक नाही. पण माझी इच्छा होती मला पारायण, गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. मी कधीच नाही केलं. मी गुरुवार केलं, तर गुरुवारचं पुस्तक वगैरे वाचलं आहे, पण पारायण करण्याचा योग कधी आलाच नव्हता. आणि तो योग आज आला आहे. म्हणजे मनात इतकं भारी वाटतं की असं मला वाटतच नाही की मी आजार आहे. मी गोळ्या पण खाल्ल्या नाही त्याच्या, पण म्हणतात ना अशी देवाला जर करून घ्यायचं असेल ना तर देव करून घेतो. तसंच काहीतरी. मी पाणी पण पिले नाही. मी पिले का पाणी, जो झाडून वगैरे काढलं घरातलं, मला इतका ठसका लागलेला. मी पाणी प्यायला घेतलं पण ते चुळा भरून टाकले त्या पाण्याचे. मी घशात एक गोट पण गेला नाही माझ्या. कदाचित देवाला ह्यावेळेस माझ्याकडून पारायण करून घ्यायचं असेलच. मी लय वेळा ट्राय केलं, काही ना काही अडचणी आला, म्हणजे मला प्रॉब्लेम म्हणा किंवा कुठं जाणं म्हणा, मग तर मी करू शकत नाही. म्हणजे काही ना काही येतच होतं, लाख अडचणी येत होत्या. जसं मी ठरवलं ना मला पारायण करायचं आहे, भले ते एका दिवसाचं का होईना, पण त्याच दिवशी नेमकं ना काही ना काही व्हायचं आणि ते राहूनच जायचं. त्यापेक्षा ते करण्याला अर्थ नाही, म्हणून मी कधी त्याचा नाद पण केला नाही. पण मग सकाळीच माझ्या अचानकच लक्षात आलं की मला करायचं आहे.
मी ठरवलं नव्हतं की मी करेल म्हणून, म्हणजे मनात विचार होता. अचानक माझ्या 9 तारीख माझ्या लक्षात आली का नाही, तर म्हणलं आता पारायण सुरू होणार आहेत 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत, तर त्यात करू का मी. पण म्हणलं इतक्या दिवसाचं मला नाही जमणार आहे करायला, खरं सांगते इतक्या दिवसाचं मला नाही जमणार करायला. कालचा दिवस तर आमचा दवाखान्यात गेला. त्या दिवशी गुरुवारच होता. सकाळी उठून आंघोळ वगैरे केली आणि डायरेक्ट दवाखान्यात गाठला. नंतर यायला आम्हाला 1 वाजले बँकेतलं वगैरे काम करून. मग घरी येऊन खिचडी वगैरे बनवली, खाल्लं आणि तिकडंच गोळ्या खाऊन जे झोपलेलं ते 5लाच उठलेलं. त्या दिवशी राहून गेलं. म्हणलं आज सकाळी अचानक लक्षात आलं, काल नाही केलं म्हणून काय झालं, आज तर करू शकतो. तर मग आजचा दिवस मी शोभ धरला आणि आज करायला लागले. आणि ह्यात माझं जर काही चुकलं मागलं तर मला खरं समजून सांगा, जेणेकरून मी पुढच्या वेळेस करताना ना त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करेन. जर काही चुकी झाली असेल आता तर तुम्हाला तर मी सगळं दाखवलंच, कसं केलं कसं नाही केलेलं. मी स्वयंपाक वगैरे फक्त यांच्यापुरतं बनवलेला, मी माझं जेवण बनवलं नव्हतं. बघू मी उपवास धरेन, संध्याकाळी उपवास सोडेन किंवा मग 2 लगातार धरेन. आता मला जसं होतंय, मला जसं सहन होतंय ना तसं मी करणार आहे. म्हणजे माझ्या शरीराला पण त्रास नाही देणार, कारण माझं शरीर त्रास देण्याचे ह्याचं नाही आहेत. तुम्ही तर बघतायच मला. तर जसं जमल ना तसं मी करणार आहे. टिकली मी लावली, मला भांडी घासायला मदत केली, मला जास्त हे दे ते दे म्हणली नाही. तर असं चला, भांड्यातलं पाणी संपले, पाणी वाटते. मग मला कसं घे मम्मी, मग चुकी मला कसा घ्यायचा ग. हाय हॅलो नमस्कार. मागचं काढायचं मागचं. हा आणि माझं चाललंय देवपूजा चालली. आता तू फी दिले तर ना, मग तिथे जडवाडी तुम्ही ही का देता का माहिती का, नाश्त केलं नसत बाहेर सांगा. तुंबड्याचं केले, आता लोण पडले, कडक कोण पडले, मग मला पैसे बिशे घेतले या चालून केलं वाटतं. आता बघा मम्मी पाया पडते देवाच्या. आता हे पुस्तक वाचून झालंय, ही पण केलंय तिनं मालाचं. काय चुकलं तर माफ कर, माझी पोळी पापडी पूजा मांडून घे. जसं माझ्याच्यानं होतंय तसं मी केलंय. बाकी तर माझा भाव तर तुमच्यापर्यंत पोहोचलंच. बारा वाजायच्या आधीपर्यंत माझं ना 11 अध्याय वाचून झालं. तर म्हणजे माझ्याकडे सारामृत आहे ना, त्यात 21 अध्याय आहेत या. तर 11 अध्याय मी आज वाचून घेतलं तर, आणि आता 12पासून 21 अध्यायपर्यंत मी उद्या वाचणार आहे. म्हणजे माझं होणार आहे 2 दिवसात माझं सगळं काय. तर असं झालं. आता कपडे झाले धुवून, ती वाळायला टाकते, कारण 12 वाजले. त्या 12 वाजायच्या आधीच मी सगळं करून घेतलं इतकं फास्ट. आणि ना पहिल्यांदा ज्यावेळेस मी वाचत होते का नाही पुस्तक, म्हणजे गुरुचरित्र, तेव्हा मला थोडंसं वाचायला कठीण गेलं, कारण काही काही शब्द आपल्याला उच्चार येत नाही आहेत, वाचता येत नाही आहेत. ज्यांनी कोणी वाचलं असेल त्यांना माहीत आहे. तेव्हा मला पण जमत नव्हतं, पण आता जरा सवय झाली ना, त्यामुळे त्यातले शब्द डोळ्याखालून तोंडाखालून गेलेलं येतं का नाही, ते इतकी मला अडचण होत नाही. कुठून आणलं पुस्तक? आम्ही गोंधळाला गेलेलो ना, तेव्हा आम्हाला हे पुस्तक दिसलं, तेव्हा मग मी घेऊन आले होते. तर असं जाऊ द्या, काय विषय होता त्याच्यामुळे राहून गेलं माझं. का बस
ते मी वाचलेलं आहे का नाही ह्याच्या आधी, त्यामुळे मला थोडं थोडं शब्द म्हणजे अडचण होत नाही. तर पहिल्यांदा वाचताना ना मला उच्चारच येत नव्हता शब्दांचा, मग असं वाटायचं अवघड आहे का, पण आता सगळं तोंडाखालून डोळ्याखालून गेलेलं आहे का नाही, त्यामुळे इतकं काय वाटत नाही. तर असं चला जाऊ दे, आता मी जेवण करते आणि हा ब्लॉग मी इथंच थांबवते, कारण हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे. चला आधी आपण कपडे सुकाय टाकूया आणि मग थोडंसं बोलून मग व्हिडिओचा एंड करू. आता इकडं वलन बांधली का नाही, तर इथे सगळी सावलीला कपडे राहते, ते तिकडे लय उन्हात कपडे व्हायचे, सगळ्या कपड्याचा कलर जायला लागला. आणि इथं आता वलन बांधली म्हणून काय टेन्शन नाही, उद्या ती सोडून टाकणार आहे वलन. आणि ती सोल आहे का नाही, ती पण असं उन्हानं ही व्हायला लागले, कुजायला लागले, ती लागतं अजून मोटर वगैरे पाणी. काय होतं माहिती का, टाका गेलं नाही कपडे असली तर काय होतं माहिती का, एक झाडावर टाकायचं कशासाठी. बघा इकडे झाले. आज मी सगळे कपडे एकत्र चावलेले, आज काय सगळे कपडे वेगळे करत बसली नाही, म्हणजे लय मोठी वलन बांधली म्हणून आता ही सगळी कपडे याच्यावर बसून जाणार आहे ती, नाहीतर आधीची वनल होती ना ती काय नीट सगळी कपडे बसत नव्हती, हो ना ग. आणि सोनून कुठं दाखवते मी, दिसते का? हा दिसते. सोनून काय केलंय, माझा टॉप, तिचा शर्ट, तिची पॅन्ट धुवायलाच टाकली नाही, तिकडे ह्याच्यावर नेऊन ठेवली स्कूटीवर आणि ती धुवायची राहिली, म्हणजे अर्धीच कपडे धुवायला होते आज. पण बसणार आहे ती सगळी वलींवर. बघा एक टप झालाय, इथं दिसत असेल इथं एक टप आहे, रुमाल पडलाय बघ खाली कुठं ठेव. आणि एक बादलीत पण कपडे त्यांना नीट दाखव. बादलीत पण आहे, तीन टपात पण आहे ती. मग सांगा किती कपडे येते, गज भरून घेते कपडे येते. मग कपडे काढता तर काय करता, काय तुम्ही लय कपडे काढता, घाण करता कपडे. हो मी त्याला आधी लोक घाण करायची, चिकल बिकल लावायची ना, चिकल बिकल लावायची ना. आता काय चिकल बिकत नाही लावत, काय मातीतच खेळतच नाही आता, नाहीतर. म्हणून व्हिडिओ काढलाय पण काही नीट आलाय का नाही माहीत नाही, पण असू दे. चला तुम्हाला कळलं असेल आता मी इकडं वलन केली, कारण इथं बघा किती ऊन लागते मला. कपडे वरत घालताना ना, वाळत घालताना सॉरी, असं वर बघायला लागायचं का नाही, तर चक्कर आल्यासारखं व्हायचं. आता इकडे टाकले म्हणजे भरपूर मोठी वलन झाली, ही पण कायम इथं सावली असते. आणि ह्याला पण आता थोड्या वेळानं सावल्या फिरतेल का नाही, तेव्हा इकडं पण सावले येणार. हे बघा असं. चला आता पाणी पिते, माझा घसा लय सुकलाय. मॅडम चाललाय झोका खेळायचा. कानातलं बिनातलं पण घातलं नाही मी गडबडीत, बघितलंच नाही काय, फक्त आंघोळ केली, साडी घातली, केस विंचरली नाही, ती वरनं विंचरली, फक्त खालचं गोताच काढला नाही. 12च्या सगळं करायचं होतं मला, त्यामुळं आताशी पाणी पिते. 12:30 झाले आता. तुला कळतं का घड्याळ? नाही हो, 12च्या आधीच झालंय माझं. असं बघून बघून डोळ्यानं माझ्या त्रास झालेला. ओके चला, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हां, बरेच जण म्हणतील की कशासाठी संकल्प केलेला, काय काय, तर मी ते पूर्ण झाल्यावरच सांगेल कशासाठी केलेला कशासाठी नाही, आधी नको सांगायला. आणि काय काय गोष्टी चुकल्या असतील माकल्या असतील तर ते देव समजूनच घेईल, कारण पहिल्यांदा मी हे केलं होतं. तुम्ही पण मला सांगा काही चुकलं का काही नाही आहे. ओके चला बाय बाय. जाते आता, आंबे खाली जातो. कारण आता एक गोष्ट तुम्हाला सांगते, मी तिथं बसलेली, इथं एवढं माझा हा बघा दरवाजा, हा दरवाजा, मी एकदम दरवाजासमोर बसले, तरी पण इथं घाम येतोय. आणि जेव्हा मी पुस्तक वाचायला बसले ना, देवा शपथ मला घाम कसलाच येत नव्हता. इतका जवळ दिवा होता, अगरबत्तीचं पण डोळ्यात वगैरे जात होतं, पण ना चिडचिड झाली नाही, घाम आला नाही, काहीच नाही झालं. तुला गरम होत होतं का ग तिथं? नाही, अजिबात होत नव्हतं गरम तिथं.
आणि इथं आल्यावर ना लय गरम होतंय का काय माहिती. तिथं बसलेली तेव्हा दिवा फडफडत नव्हता, काय नव्हता, काहीच नाही. फॅन चालूच आहे तरी. मगाशी पण बघितलं असेल फॅन चालूच होता, फॅन बंद केलाच नाही. इथं फॅन चालू असून तर गरम होतं, तिथं पण होतं तेव्हा फॅन चालूच होता, पण गरम अजिबात झालं नाही. एवढं कोनाड्यात जाऊन बसलेली तरी पण. तर जरा ती उचलते बस्कर वगैरे, देवाला नैवेद्य वगैरे ठेवलेला आहे. आता मी जेवते. हा, हिला आंब्याकडे घेऊन जातो, कारण नाही खरं दम निघत नाही, त्यापेक्षा तिकडे गेलं बरं. ओके, बाय 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 कर.